पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख को बदनाम करने के लिए सरकार की तरफ से साजिश रची जा रही है। ऐसा आरोप राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के प्रवक्ता महेश तपासे ने लगाया। उन्होंने कहा है कि जिसे हमें सच्चाई बतानी चाहिए उसे झूठा साबित कराया जा रहा है। तपासे ने सरकार पर सवाल उठाते हुए कहा है कि यह एक सोची समझी चालाक साजिश है ताकि अनिल देशमुख की छवि खराब की जा सके। नागपुरात राहून सुद्धा भाजप आरएसएसला जुमानत नाही हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आता अनिल देशमुखांना खोटं पाडण्यासाठी बदनाम करण्यासाठी नवीन खेळी खेळली। तो म्हणजे त्यांच्यावर झालेला मागच्या वर्षी निवडणुकीच्या दरम्यान झालेला हल्ला हा खोटा होता, बनावट होता, अशा पद्धतीचा एक व्यूहरचना करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे अनिल देशमुख खरे आहेत आणि जर ते खोटे असते तर ते तुरुंगाच्या बाहेर आले नसते। तुम्ही जो त्यांच्यावर 100 कोटीचा आरोप केला तो देखील खोटा होता आणि हा जो हल्ला झाला हा खरा होता आणि खरा झालेला हल्ला हा खोटं सिद्ध करण्याचं काम महाराष्ट्राचं विद्यमान सरकार भाजपचं सरकार करत आहे।